तुला काहीच किंमत नाही इंद्रा. बोल ना. आई प्लीज शांत हो. का पॅनिक होतेस? हे बघ माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचं करत नाहीये. नाही ठेवणार मी तुझ्यावर विश्वास. तुला जर तुझ्या आईच्या विचाराने वागायचंच नसेल तर का ठेवू रे मी विश्वास? आज आबांची तत्व मला पटत नसताना देखील मी नेहमी स्वतःच्या मनाची समजूत घालत राहिले. यांच्या अनेक गोष्टी मला पटत नव्हत्या, तरी पण मी त्यांना मान्यता देत आले. कोणाच्या आशेवर रे? तुझ्याच आशेवर ना. म्हणलं माझा इंद्रा येईल की सगळ्या गोष्टी बदलतील, पण नाही रे. तू ते यांच्याच पावलावर पाऊल ठेवलंस. हा जो आबांनी या कामगारांसाठी यांच्या जीवाचं रान केलं, आणि आता तूही त्याच कामगाराच्या एका मुलीशी लग्न करून स्वतःचं आयुष्य फुकट घालवायला निघालायस. आई असं काही नाहीये ग. तू का असा विचार करतेस? राणी वाईट मुलगी नाहीये आई. आता ही चांगली आहे का वाईट आहे हे तू मला शिकवणार आहेस? तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. आई आहे मी तुझी, आणि तुझ्या आयुष्याचं असं वाटोळं होताना मी नाही बघू शकत. म्हणून सांगते इंद्रा, ऐक रे माझं. मी ना तुझ्या हात जोडते, पाया पडते तुझ्या, पण तुझा निर्णय मागे घे इंद्रा. या दळभद्री मुलीशी लग्न करू नको. वाटेल ते बोलू नका मला. ती बोलेन मी, वाटेल ते बोलेन, कारण आज प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे. हिची लायकी नाहीये की हिने महाडिक घराचा उंबरठा ओलांडावा. हिची लायकी नाहीये की हिने माझ्या मुलाची, इंद्राची बायको व्हावं. हिची लायकी ना गटारापाशी राहायची. जिथेच राहावं. माझी सून होण्याचा विचारही करायचा नाही नी. त्यामुळे माझ्या इंद्राचं मी हिच्याशी लग्न होऊ देणार नाही. चल इंद्रा. इंद्रा, मी तुझं काही ऐकणार नाही. या तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. Enough is enough. Enough is enough. Enough is enough. आई इतका वेळ झाला मी तुला प्रेमाने शांतपणे समजावतोय. कळत नाहीये का तुला? हे बघ, माझा डिसिजन फायनल आहे, आणि काहीही झालं तरी तो मी बदलणार नाही. इंद्रा, तू ह्या बिकारड्या पोरीसाठी माझ्यावर ओरडलास? हिच्यासाठी दुखवतोस तू मला, तुझ्या आईला? का हट्ट करते रे मी? सांग ना. तुझ्या चांगल्यासाठीच ना. तुझ्या आयुष्यात एक चांगली मुलगी यावी जी तुझ्या बरोबरीची असेल, एवढी माफक अपेक्षा आहे रे माझी. ही तू पूर्ण नाही करणार. तुझ्यावर चांगले संस्कार करायला, चांगले विचार पेरायला मी कुठे चुकले रे इंद्रा? कुठे चुकले रे मी? अयो, तुम्ही स्वतःला दोष का देताय? तुमचे संस्कार चुकीचे नाहीयेत, तर ह्या राणीवर संस्कार चुकीचे झालेले आहेत. तिच्या आई बापांनी तिला हेच शिकवलंय. फायद्याची गोष्ट असली ना की तिथे लाडी गोडी लावायची आणि व्यवस्थित स्वतःचा फायदा करून घ्यायचा. या कर्मदरिद्री पोरीनी माझ्या इंद्राला जळ्यात ओढलंय. हिला ते अगदी चांगलं जमतं. हिलाच ना मोठ्या घरची सून व्हायचं होतं, म्हणून आधीपासूनच हिचा महाडिक कुटुंबावर डोळा होता. आणि म्हणूनच ती तुमच्याशी आणि इंद्राशी गोड गोड बोलत होती. पण नंतर तिला कळलं की इंद्रा तिला काहीच मदत करत नाहीये, म्हणून मग तिने माझ्या लेकाला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि नंतर हळूहळू असं दाखवलं की मी कशी चांगली आहे. तुम्ही हिला ओळखत नसालो, पण मी पुरतं ओळखलं हिला. काय गे, सगळी लाज सोडलीस का तू?
तुझ्यासाठी मी एवढा लग्नाचा घाट घातला, एवढी सगळी तयारी केली. तुमची लायकी नसताना सुद्धा माझ्या दारात तुझं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. काहीही कमी पडू दिलं नाही मी. आणि तू काय केलंस ग? केसानी गळा कापला, केसानी गळा कापला माझा. तुला माझ्या मुलाशी लग्न करायचंय? हा, मुलाशी लग्न करायचंय माझ्या? अगं माझ्या समोर उभं राहायची तरी ऐपत आहे का तुझी? आणि ह्या तुझ्या आई बापाची लायकी आहे तुझं लग्न लावून द्यायची? मॅडम तुम्ही मला काही बोला, माझ्या आई बोलला काही बोलू नका. लाज चढते तुमच्या समोर. का लाज वाटते? मग हीच लाज माझ्या मुलाला जाळ्यात अडकवताना का नाही वाटली? का विकलेस लाज बाजारात? तुझा काय भरोसा म्हणा? आज लाज विकलेस बाजारात, उद्या स्वतःला बाजारात. एक शब्द जरी चुकीचा बोललात ना, मी विसरून जाईन आपलं नातं काय आहे. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. एवढ्या खालच्या थराला जाऊन बोललात तुम्ही. काय पुरावा आहे तुमच्याकडे राणीने इंद्राला जाळ्यात ओढलं याचा? काय पुरावा आहे तुमच्याकडे राणीने हे लग्न मुद्दामून मोडलं याचा? काय पुरावा आहे तुमच्याकडे राणीने सांगितलं म्हणून इंद्राने हो म्हटलं याचा? तर ती गरीब आहे म्हणून तिच्यावर चिखलफेक करताय. इंद्रा म्हणतोय ना त्याला राणीशी लग्न करायचंय, मग त्याचं राणीशीच लग्न होणार. त्याचा बाप म्हणून त्याच्या पाठीशी उभा आहे, आई म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहायचं नसेल तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. काय म्हणालात? मला माझा मार्ग मोकळा आहे? कमाल केली या पोरीनं. मला ना खरंच कळत नाहीये तुम्हा दोघांवर हिने काय जादू केली आहे. नाही तुमच्याकडनं तर मला ही अपेक्षा होतीच, पण इंद्रा तू तर चांगले पांग पडलेस बाबा. इंद्रा ऐक माझं, हे लग्न करण्याची एवढी मोठी चूक नको करूस.